महाराज अग्रसेन जयंती निमित्त लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि राजस्थान प्रगती मंडळातर्फे मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते। ठाण्यातील कोपरी कॉलनीतील श्री महादेव शिव मंदिर हॉल येथे हे शिबिर आयोजित करण्यात आलं असून सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे शिबिर पार पडलंय। या कार्यक्रमाची सर्वात श्रीफळ वाढवून व महाराज अग्रसेन, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करत सुरू करण्यात आलंय। यावेळी मोफत वैद्यकीय सेवा म्हणून डोळ्यांची तपासणी, शुगर टेस्ट, ब्लड प्रेशर, ECG, दंत तपासणी इत्यादी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला असल्याचं राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी म्हणाले आहेत। तसेच या कार्यक्रमाला राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, मंत्री वीरेंद्र रुंगटा, महेश गादिया, ओमप्रकाश कारीवाल, शिवजी भाऊवाला, सुधीर मस्करा, सुरेश जोगानी, रामचंद्र तोडी, संदीप तोडी, जितेंद्र अग्रवाल, विश्वनाथ बगाडिया, पवन पोद्दार इत्यादी यांच्यासह लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व राजस्थान प्रगती मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। लायन्स क्लब ठाणे नॉर्थ आणि राजस्थान प्रगती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीच्या उपलक्षमध्ये आज हे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे। या कोपरी परिसरात या 24 बिल्डिंग आणि पारसीवाडी आणि आजूबाजूच्या एरियाचे कमीत कमी 500 ते 700 लोक आज या मोफत मेडिकल कॅम्पचं बेनिफिट घेणार आहेत। परत एकदा मी ठाणेकर सगळ्या रहिवाशांना आवाहन करतो की जास्त संख्येत हजर राहून आज या मेडिकल कॅम्पचा लाभ घ्यावा। धन्यवाद। मध्ये आपल्याला ECG आहे, ब्लड प्रेशर चेकअप आहे, ब्लड ग्रुप चेकअप आहे व इतर डायबिटीज चेकअप आहे आणि सगळ्या प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज आज इथे आपण उपलब्ध करून दिलेली आहे। एकत्र आम्ही मेडिकल कॅम्प करत आहोत कोपरी येथे। या असोसिएशनचा फायदा पूर्ण ठाणेकरांनी, कोपरीकरांनी घ्यावा आणि या मेडिकल कॅम्पमध्ये जी व्यवस्था ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यामध्ये 500 ते 700 लोकांचे आज मेडिकल चेकअप करू शकतो। याची व्यवस्था राजस्थान प्रगती मंडळाने करून घेतलेली आहे आणि त्याचा लाभ घ्यावा। मेडिकल जी फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये चेकिंग करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही ब्लड प्रेशर, डायबिटीस चेकअप आणि ब्लड ECG या सगळ्याचा व्यवस्था आहे आणि याची मोफत औषधं पण आपण याच्या बरोबर गरजू लोकांना मोफत औषधं देत आहोत।